नेहमीच्या मानाने छान असा केक बनवला आहे. पहिल्यांदाच बनवलाय. क्रीम पण तिने घरीच बनवली आहे. हाय हॅलो गुड इव्हिनिंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे. दुसऱ्या गुरुवारची पूजा मी तुम्हाला दाखवते. तर आता संध्याकाळचे 5 वाजले. 5 वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर पहिलं आपण काय करतो, सडा टाकलं घेतला मी. तर गाईच्या शेणाने ना सडा अंगण सारून घेतलं, त्यावरती रांगोळी काढायची. आणि संध्याकाळचं वातावरण बघा, खूप फ्रेश असं वातावरण आहे. आणि एकच फूल आलं आहे आमच्या तिथं, सफेद गुलाबाचं. तर हे बघा किती छान असं फूल उमललं आहे. तर सफेद गुलाब आहे, हे वेली गुलाब आहे. त्याचं एकच फूल आलं आहे, मस्त आलं आहे. पण पूजेसाठीच आलं म्हणावा. तर खूप छान. आणि तुम्हाला सांगू का, महालक्ष्मीला आहे ना गुलाब खूप आवडतीचं आहे. जास्तीत जास्त लाल गुलाब खूप आवडतं. तर लाल गुलाब आणि सफेद गुलाब दोन्ही पण आलेले आहे. तर इथं मी ना अंगण सारून घेते. आणि आजी आल्या बघा बाहेर. तर त्या मला म्हणताय रांगोळी पण काढ म्हणे छान. तर त्या माझ्यासंग इथं बोलू राहिल्या. तर आमच्या दोघीचं बोलणं चालू आहे आणि सडा टाकायचं पण काम चालू आहे. उरलेलं पाणी मी झाडांना टाकून दिलं. त्यानंतर जिथं जे गमिले होते ना बाहेर कांद्याचे, तर ते पण घासून घेतले. लगेच लागले हाती. मग घसून ठेवते ना, चांदी टाकून आणायची. वास येतो ना त्यांचा. परत काम येते मग आपण घाई घेतो भांडी कुंडी भरायला. ते तशीच तर आता 6 वाजले. 6 वाजता आहे ना उंबरठं लेपन करून घेते मी. हळदीचं लेपन लावते उंबरठ्याला. आपल्या उंबरठ्यामध्ये ना 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे आहे ना आपण उंबरठं लेपन करायचं असतं. तर उंबरठं लेपन म्हणजे सणवार काही पूजा वगैरे असले का त्या दिवशी मी करत असते. तर छान वाटतं असं उंबरठं लेपन केलं का घरात एकदम प्रसन्न वाटतं. तर आता मला पूजा मांडायची होती ना, म्हटलं ते अगोदर आहे ना आपण उंबरठं लेपन करून घ्यावं. घरं पण मी पुसून घेतली आहे, पण मी काय ते शूट केलं नाही. घरं पण लिंबू, खडे मीठ आणि हळद टाकून मी पुसून घेतली आहे. खडे मीठ आणि हळद लक्ष्मीकारक असते ना, त्यामुळं आज आणि गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार म्हणजे महालक्ष्मीचाच उपवास. तर मी त्या मिठाने आणि हळदीने पण घरं पुसून घेतले. त्यानंतर म्हटलं चला आता बाहेर सडा वगैरे टाकून घेतला, रांगोळी काढली. आता उंबरठं लेपन करून घ्यावं म्हटलं. त्यानंतरच मग उंबरठा सुकल्यानंतर आपण रांगोळी काढून घेऊ. म्हणजे ना आपले बाहेरचे कामं आवरून जातील आणि घरामध्ये नंतर पूजा मांडायची राहील. तर हे उंबरठं लेपन होऊन गेलं माझं. आता यालाच आहे ना थोडं 5-1 मिनटं सुकू देते. त्यानंतर त्यावर रांगोळी काढते. तर हे बघा उंबरठे पण माझं सुकून गेलं आहे. त्यावरती रांगोळी पण काढून झाली आहे. उंबरठ्यावरती काढले, आता खाली काढते थोडीशी. म्हणजे ना छान दिसते खाली. उंबरठ्याखाली पण थोडी रांगोळी काढली का. सफेद रांगोळी संपली होती माझी, थोडीशीच बाकी होती. त्यामुळं मी कलरमधलीच रांगोळी काढली. सफेद रांगोळी काही इथं गावात भेटली नाही मला. मी पाठवलं होतं विराजला, पण ती काही भेटली नाही. त्यामुळं कलरचीच रांगोळी काढली मी. तर कलरची रांगोळी आहे ना छान दिसते. तर आता आहे ना भरपूर वेळ झाला, आता रांगोळी काढून घेते. त्यानंतर मी आहे ना लगेच पूजा मांडायला घेते. म्हणजे पूजा पण लवकर मांडायला पण खूप वेळ लागतो ना. आणि फुलं वगैरे तोडायची होती अजून. आणि झाडांची पानं पण घ्यायची होती, आंब्याची पानं घ्यायची होती. मी काय याची नागलीची पानं आणली नव्हती, त्यामुळं आंब्याचीच पानं घेणार होती. तर आता आहे ना पूजेचं सामान पण गोळा करून घेते. तर बघा मस्त अशी उंबरठ्यावरती रांगोळी पण काढून झाली आहे. बाहेरची पण रांगोळी दाखवते मी तुम्हाला. खूप छान अशी मस्त कलरमधली रांगोळी काढली.
छोटीशीच काढली फुलांची, पण छान झाली आहे बघा. अशी रांगोळी काढली मी उंबरठ्यावरती बी, मस्त दिसते ना. कलरमधली रांगोळी पण खूप छान दिसते. तर आता पूजा मांडून घेते मी. तर पूजा मांडण्यासाठी ना प्रथम मी पाट मांडून घेतला, त्यावरती लाल कलरचा कपडा आथरला आणि तांदळाचा आहे ना अष्टदल कमल काढलं. त्यानंतर आहे ना पाण्याने भरलेली कळशी घेतली, त्यामध्ये हळदी कुंकू टाकलं, सुपारी टाकली, फूल वाहिलं आणि अक्षदा पण वाहून घेतली. तर अशा प्रकारे ना कळशीच्या पाण्यातली पण पूजा करून घेतली. त्यानंतर आहे ना कळशीवर स्वास्तिक काढून घेतलं, दोन्ही साईडनी 2-2 रेषा ओढल्या आणि 5 बोटं ओढून घेतले हळदी कुंकवाचे. अशा पद्धतीनं मी कलशाची पूजा करून घेतली. त्यानंतर आंब्याची 5 पानं ठेवली आणि त्यावरती नारळ ठेवलं. तर नारळ ठेवल्यानंतर आहे ना मग एका डिशमध्ये ठेवलं. ते डिशमध्ये पण तांदूळ घेतले आणि ते आहे ना पाटावर ठेवून दिलं. तर आपला कलश स्थापन करून घेतला. त्यानंतर माझ्याकडे आहे ना महालक्ष्मीचा काही फोटो नव्हता, त्यामुळे आहे ना मूर्तीच होती. तर मग मी ती मूर्तीची स्थापना केली. मूर्तीची स्थापना झाल्यानंतर आहे ना पुस्तक होतं माझ्याकडं, ते पुस्तक तिथं ठेवलं पूजेसाठी. आणि साईडला आहे ना दोन्ही साईडला आहे ना थोडेसे तांदूळ ठेवले मी. तर त्या तांदळावरती गणपतीचा अभिषेक करून गणपतीची मूर्ती स्थापन केली आणि एका पानावर आहे ना विडा ठेवला. आणि माझ्याकडं महालक्ष्मीचा शिक्का होता चांदीचा, तो पण ठेवला पूजेसाठी. आणि पूजाची सुरुवात करण्या अगोदरच मी ना दिवा लावून घेतला होता. दिव्याच्या साक्षीनेच पूजा मांडून घेतली आणि थोडंसं डेकोरेशन करून घेतलं. घटाला आहे ना साडी नेसून घेतली आणि थोडंसं ओढणी होती माझ्याकडं छोटीशी, ती ठेवली, नथ घातली आणि गळ्यात घातलं. तर अशा पद्धतीनं आहे ना मी कलशाची स्थापना करून घेतली. त्यानंतर आहे ना पूजा करून घेतली, हळदी कुंकू वाहून घेतलं, कलशाला वाहिलं, लक्ष्मीच्या मूर्तीला वाहिलं, पुस्तकाला बी गणपती बाप्पाची सुरुवातीला पूजा करून घेतली आणि समई पण लावून घेतली. तिथं अगरबत्ती लावली, रांगोळी पण काढून घेतली समोर. अशा पद्धतीनं आहे ना मी पूजा करून घेतली. आणि माझ्याकडे ना 2 कलरचे 2 गुलाबाचे फुलं होते. तर महालक्ष्मीला आहे ना लाल कलरचं गुलाब खूप प्रिय आहे. तर ते मी आहे ना गुलाबाचं फूल वाहिलं कलशाला आणि सफेद गुलाब होतं ना ते महालक्ष्मीच्या मूर्ती पुढं वाहिलं. तर अशा पद्धतीनं ना मी पूजा मांडून घेतली, पूजा करून घेतली, स्वतःला पण हळदी कुंकू लावून घेतलं. तर तुम्हाला कशी वाटली माझी पूजा कमेंट करून नक्की सांगा. तर अशा पद्धतीने ना मी गावाकडल्या पद्धतीने पूजा मांडून घेतली. तर आता हळदी कुंकू वाहून घेतल्यानंतर आहे ना मी लगेच पोथी वाचून घेणार आहे आणि त्यानंतर आरती आणि प्रसाद पण नंतरच देणार आहे. तर आधी ना पूजा करून घेतली. तर आता पोथी वाचून घेते मी. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री देवी महालक्ष्मी नमः. ओम श्री. तर चला आता पोथी वाचून झाली, आरती पण झाली. तर आता आहे ना प्रसादासाठी ना शिरा बनवते मी. तर मस्त असं गावरान तुपामध्येच करते. तर गावरान तूप टाकून घेतला अगोदर, त्यानंतर रवा टाकला, भाजून घेते तो. तर मस्त अशी संध्याकाळची गुरुवारची पूजा झाली आणि प्रसादासाठी शिरा बनवला आणि नैवेद्य आहे ना मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी, तो तर असतोच आपला. तर आता हे बघा अशा पद्धतीनं आहे ना रवा भाजून घेते. आणि आम्हाला कसं लालसर रवा भाजलेला आवडतो, म्हणजे असं सफेद कलरचा रवा नाही आवडत, त्यामुळे ना थोडासा लाल होऊ देते मी. लाल कलरचा रवा भाजून शिरा जर बनवला ना खूप छान लागतो आणि खूप असा मोकळा भरभरीत होतो, असा चिकट होत नाही. तर आता दूध टाकून दिलं, वेलची पावडर टाकली आणि काजू बदाम पण टाकून घेतले मी, होते थोडेसे माझ्याकडे, ते पण टाकून घेतले आणि मस्त शिरा बनवून घेतला. आता साखर टाकायची बाकी आहे अजून, तर साखर पण टाकून घेते मी आता. तर मस्त असा शिरा बनवला. तर मला आहे ना माझ्या पुतणीला भेटायला जायचं आहे, तिची डिलेवरी झाली आहे ना, तर तिचं बाळ बघायला जायचं आहे. तर त्यासाठी ना पटकन आवरून घेते, शिरा बनवून घेते एका साईडला आणि एका साईडला आहे ना लगेच भाजी टाकते.
तर आज आहे ना मस्त वांग्या बटाट्याची भाजी, मेथीची भाजी केलेली नैवेद्यासाठी, पण वांग्या बटाट्याची भाजी पण करते थोडीशी, म्हणजे 2 भाज्या असल्या का बरं असतं. तर मस्त असा साखर पगळेपर्यंत रवा चांगला मस्त भात हे करून घेतला, शिजून घेतला, वाफ काढून घेतली एक. तर हे बघा इथं आहे ना मस्त असा शिरा केला आहे प्रसादासाठी. पूजा वगैरे सर्व झाली माझी, शिरा पण झाला. तर आता हा शिरा आहे ना नैवेद्यासाठी मी नेते तिकडं, स्टीलच्या वाटीतच घेते. आणि इथं आहे ना भाजी टाकली मी, वांग्या बटाट्याची भाजी टाकली, परतून घेते मीठ टाकून. तर आधी ना प्रसाद देऊन येते आणि त्यानंतरच भाजीला फोडणी देते. हे बघा इथं आहे ना केक बनवलाय दीदीने. तर घरच्या घरीच मस्त असं केक बनवलाय, एकदम साध्या पद्धतीने, साध्या सोप्या. आणि तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला जर कोणाला केक पाहिजे असेल ना तर दीदीकडे ऑर्डर टाका, ती बरोबर तुम्हाला आहे ना केक देईल बनवून. तर मस्त असा तिच्या मानाने छान असा केक बनवलाय, पहिल्यांदाच बनवलाय. क्रीम पण तिने घरीच बनवली आहे आणि केक पण बनवलाय, आणि वरतून आहे ना चॉकलेट लावून दिले तिने कॅडबरीचे. तर असा छान असा केक बनवलाय तिने. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. दोघी सासून आहे ना पूजा करून राहिल्या. एकीची आरती चालू आहे, एकीची गुरुवारची पूजा चालू आहे. तर आता मी चालली आहे पुतणीचे तिथं, तर तिचं बाळ बघण्यासाठी चालली आहे. तर ट्रॅक्टरचा आहे ना आवाज येत होता, त्यामुळे मी ना व्हॉइसवर करून सांगते तुम्हाला. तर चला मी तुम्हाला तिथं घेऊन चालते तिचं बाळ बघायला. आम्ही आजी झालो, आमचं बाळ किती भारी आहे ना. तर चला आता भरपूर उशीर झाला आहे, 9 वाजले आता. तर 9 वाजता आलो आम्ही, आता जेवण करतोय. तर तुम्ही पण या आमच्या संग जेवण करायला. तर आता व्हिडिओची एंडिंग आहे ना मी इथंच करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.